प्यार करते हैं। तभी वो उसको बहन के ऊपर गुस्सा करके घर से निकल गए। तभी हम लोग 3-3:30 बजे निकल गए। तभी से हम लोग ढूंढने के लिए रात 3 बजे तक हम लोग ढूंढ रहे हैं। आपको पुलिस वाले सपोर्ट करते हैं? हाँ बोल रहे तो हम लोग तो कर रहे हैं, तुम लोग भी करके देखो, कोशिश करके सब मिलके। क्या कहा पुलिस ने, कहाँ तक काम आया, क्या बताया? वो तो ये नहीं कुछ बताया, कुछ काम कर रहा है कि नहीं करे कुछ नहीं बता रहा है। हम लोग तो ढूंढ रहे हैं, तुम लोग भी ढूंढो, यही बोल रहे हैं। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज आपण आलोत खारघर शहरामध्ये। खारघरमध्ये कोपरी गाव एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी एक ही गृहिणी अनेक ठिकाणी काम करते आणि यांनी मुलीला फक्त रागाच्या भरामध्ये एक थापड मारल्यानंतर मुलगी घरातून निघून गेली आणि ती बेपत्ता आहे। आज तब्बल 15 दिवस होत आहेत, पण पोलीस याच्याकडे कुठल्याही पद्धतीने लक्ष देत नसल्याचं चित्र या ठिकाणी दिसतं। आप बताइए क्या हुआ था, क्या प्रकरण हुआ था? 9 तारीख को गुरुवार को उसका दोनों बहन झगड़ा किया था। झगड़ा का बाद वो लोग दोनों गुस्सा से बहुत लफड़ा कर रहा था। तो मैं दोनों को 2 थापड़ मारा था। मैं भी उसको बहुत प्यार करते हैं। तभी वो उसको बहन के ऊपर गुस्सा करके घर से निकल गए। तभी हम लोग 3-3:30 बजे निकल गए। तभी से हम लोग ढूंढने के लिए रात 3 बजे तक हम लोग ढूंढ रहे हैं। दूसरा दिन हम लोग पुलिस स्टेशन में गया, वो लोग कंप्लेंट ले लिया, लेकिन वो लोग बोल रहे हैं हम लोग तो ढूंढ रहे हैं, तुम लोग भी कोशिश करो। सब लोग यही मिल के बोल रहे हैं। ये आपने उसके बाद यहाँ से जाने के बाद आपके लड़की के पास कोई मोबाइल या कोई? नहीं, कुछ नहीं, मोबाइल वोबाइल तो उसके पास कुछ नहीं। 2 कपड़ा था, 1 थैली था उसका हाथ में, थैली लेके गया था। पुलिस क्या कह रही है? पुलिस तो बोल रहे हैं हम लोग ढूंढ रहे हैं, तुम लोग भी ढूंढो, कोशिश कर रहे हैं, सब लोग मिलके बोल रहे हैं। खरं तर अगदी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अतिशय कमी वर्ष वय असणारी मुलगी, क्या एज था उसका? 15 साल 5 महीना। म्हणजे अगदी 15 वर्ष 5 महिने असणारी ही मुलगी म्हणजे अगदीच नाबालिक आहे आणि ती आपल्या घराच्या बाहेर जेव्हा जातं आणि पोलीस प्रशासनाने याकडे सतर्कतेनं लक्ष देणं हे अतिशय गरजेचं असताना पोलीस कुठेतरी आज इलेक्शन्स होतं, या ठिकाणी निवडणुका होत्या, निवडणुकामध्ये बऱ्याचशा स्टार प्रचारक या ठिकाणी येत होते आणि साहजिक आहे पोलीस त्या बंदोबस्तासाठी असल्यामुळे या ठिकाणचं प्रकरण जे आहे हे कुठेतरी दुर्लक्षित होते, हे चित्र दिसून येत आहे। पोलिसांनी याकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं असताना आज 15 दिवस झालं एक 15 वर्षाची मुलगी जेव्हा घराच्या बाहेर जातं आणि पोलीस याकडे लक्ष देत नाही आणि जबाबदारपणा पोलिसांचा असताना पोलीस जर कुटुंबाला सांगत असेल की तुम्ही देखील शोधा, हे अतिशय चुकीचं आहे। क्या लगता है आपको कि कहाँ जा सकती है लड़की आपकी? नहीं, हम लोग को तो किसी को पता नहीं, जो कहाँ जाते ट्रेन पता नहीं, रास्ता कोई आता पता नहीं, किसी को कुछ पता नहीं उसका। कितने बार पुलिस स्टेशन आप गई हो? मैं तो हर दिन जाते, एक दिन छोड़ के एक दिन जाते पुलिस स्टेशन में। आपको पुलिस वाले सपोर्ट करते हैं? हाँ बोल रहे तो हम लोग तो कर रहे हैं, तुम लोग भी करके देखो, कोशिश करके सब मिलके। क्या कहा पुलिस ने, कहाँ तक काम आया, क्या बताया? वो तो ये नहीं कुछ बताया, जो कुछ काम कर रहा है कि नहीं करे कुछ नहीं बता रहा है। हम लोग तो ढूंढ रहे हैं, तुम लोग भी ढूंढो, यही बोल रहे हैं। आपण विशेष म्हणजे आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत हे त्यांच्या ज्या आता ज्या गृहिणी आहेत ज्यांची मुलगी हरवली आहे त्या गृहिणी यांच्याकडे कामाला आहेत। काय वाटतं तुम्हाला, काय परिस्थिती आहे, काय संबंध सांगू शकताय? नमस्कार, मर्जीना माझ्याकडे कामाला होती, आत्ता नाही आहे, आता महिना 2 महिने झाले तेव्हापासून नाही करते माझ्याकडे काम। पण तिची मुलगी 15च वर्षाची आहे, त्यांचं घरात काही झालं भांडण, तिने काहीतरी 2 तोबाडीत दोघी बहिणींना मारल्या, पण मग ती जी छोटी मुलगी आहे 15च वर्षाची आहे ती निघून गेली घरातून। तर तिला वाटलं येईल, पण ती काय आली नाही। पण आता पोलिसांनी तिला मदत करावी असं मला वाटतं। पोलीस आता इलेक्शन होते त्याच्यामुळे तिच्याकडे तसं लक्ष दिलं आहे की नाही माहिती नाही। आता म्हणजे माझ्या मते त्यांनी फोटो वगैरे पण लावायला पाहिजे होते, CCTV चेक करायला हवे होते, केले आहेत की नाही माहिती नाही, पण करावी अशी माझी इच्छा आहे। अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, या ठिकाणी पोलीस प्रशासन लक्ष जोपर्यंत देत नाही तोपर्यंत या मुलीचा शोध घेणं खूप अवघड जाणार आहे। आपण या संदर्भात पोलीस प्रशासनाची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत आणि पोलिसांना देखील विचारणार आहोत की हा तपास कुठपर्यंत आला आहे। विशेष म्हणजे याकडे लक्ष जर दिलं नाही तर याकडे मुलीचं जर उद्या काही बरं वाईट झालं तर या ठिकाणी मात्र नक्कीच काहीतरी वेगळं घडू शकते, हे खरं आहे। तर या संदर्भात पोलीस प्रशासन आता किती सतर्कतेनं काम करतं हे पाहणं गरजेचं आहे आणि हा शोध किती वेळात लागेल हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, खारघर।